हॅलो स्टुडंट्स, मी विजागरे सर आणि आपण आज रॅपिड केमिस्ट्रीमध्ये स्टडी करतोय आपला लेसन सोल्युशन. और सोल्युशन, अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू और मोर सबस्टन्सेस इज कॉल्ड एज सोल्युशन. सोल्युशन कंटेन्स टू कंपोनेंट्स, वन इज सोल्यूट अँड सेकंड इज सॉल्वंट. काय सोल्यूट म्हणजे नेमकं काय? अ सबस्टन्स विच गेट डिझॉल्व्ड इन द सोल्युशन इज कॉल्ड एज सोल्यूट. And a substance which allows such a dissolution is called as solvent. तर या लेसन मध्ये आपण एक सोल्यूट आणि एक सॉल्वंट म्हणजे बायनरी सोल्युशन विषयी आपण स्टडी करणार आहोत. सोल्यूट ची स्टेट, सोल्यूटचं नेचर, सोल्यूट किती प्रमाणात आहे त्या सोल्युशन मध्ये, या प्रकारे जर आपण विचार केला तर सोल्युशनचं क्लासिफिकेशन करणं आपल्याला गरजेचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ सोल्युशन मध्ये आपण पाहणार आहोत सर्वात पहिले on the basis of state. There are three steps: liquid, solid and gas. तर सोल्यूट सुद्धा लिक्विड, सॉलिड, गॅस राहील आणि सॉल्वंट सुद्धा लिक्विड, सॉलिड आणि गॅस राहील. याचा अर्थ सोल्युशन ही तीन प्रकारे मिळतील. कोणकोणते? सॉलिड सोल्युशन, लिक्विड सोल्युशन अँड गॅसियस सोल्युशन. फर्स्ट सोल्युशन इज सॉलिड सोल्युशन. सॉलिड इन सॉलिड, लिक्विड इन सॉलिड अँड गॅस इन सॉलिड असे तीन प्रकारचे सॉलिड सोल्युशन असतात. सॉलिड इन सॉलिड मेटल अलॉय, लिक्विड इन सॉलिड मेटल अमालगम्स अँड गॅस इन सॉलिड हायड्रोजन गॅस ऑन कॅटलिस्ट, निकेल, रोडियम, पॅलेडियम, वॉट एव्हर द कॅटलिस्ट. सेकंड सोल्युशन लिक्विड सोल्युशन. सॉलिड इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड अँड गॅस इन लिक्विड. Solid in liquid, NaCl in water, sugar in water. Liquid in liquid, alcohol in water, and gas in liquid, all the carbonated drinks, CO2 in water. Third solution is gaseous solution. Solid in gas, liquid in gas, and gas in gas. Solid in gas, dust particles in the air. Liquid in gas, moisture in air, and gas in gas, air. Second type of solution is on the basis of हाऊ मच अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन. म्हणजे सोल्युशन मध्ये नेमकं किती क्वांटिटी सोल्यूट तुम्ही प्लेस केलेला आहे. पण क्वांटिटी प्लेस करताना तुम्ही दोन गोष्टीचा विचार कराल की सोल्यूट एक तर त्याचं अमाऊंट ऑफ सोल्यूट घ्याल इन ग्राम, इन किलोग्राम, आणि सेकंड तुम्ही रिलेटिव्ह अमाऊंट घ्याल म्हणजे नंबर ऑफ मोल्स. तर जर तुम्ही अमाऊंट ऑफ सोल्यूट घेतात, क्वांटिटी ऑफ सोल्यूट घेतात ग्राम मध्ये, किलोग्राम मध्ये, तर त्याला म्हणतो आपण स्ट्रेंथ. What is strength of solution? The amount of solute, gram of solute present in the solution. That is strength of the solution. त्याचं युनिट काय? ग्राम पर लिटर. आणि सेकंड, जर तुम्ही नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट घेतात मीन्स द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन means the number of moles of solute present in the volume of solution, then the term is concentration. Concentration of solution. याचं युनिट काय? याचं युनिट, कॉन्सन्ट्रेशनचे युनिट खूप सारे आहेत. मोलॅरिटी, मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी, हॉर्मॅलिटी, पीपीएम. तुम्ही कोणतेही कॉन्सन्ट्रेशनचे युनिट घेऊ शकता. हा एक विसरलोय, मोल फ्रॅक्शन, हे सुद्धा घेऊ शकता. पर्सेंट बाय मास, पर्सेंट बाय व्हॉल्यूम, कॉन्सन्ट्रेशनचे खूप सारे टर्म्स आहेत. अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन नंतर सोल्युशनचा तिसरा टाइप जो आहे तो टोटली बेस्ड आहे की ते सोल्युशन जर फर्दर ऍडिशन ऑफ सोल्यूट केलं म्हणजे त्या सोल्युशन मध्ये पुन्हा सोल्यूट ऍड केलं तर ती डिझॉल्युशन अलाउ करते की नाही. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ डिझॉल्युशन ऑफ सोल्यूट यावरून सोल्युशनचे तीन प्रकार पडतात. एक अनसॅच्युरेटेड सोल्युशन, दुसरा सॅच्युरेटेड सोल्युशन आणि तिसरा सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे नेमकं काय की तुम्ही सोल्युशन बनवलेलं आहे आणि त्या सोल्युशन मध्ये पुन्हा तुम्ही सोल्यूट ऍड करतात तर काय होईल? डिझॉल्व्ह होईल. समजा ते डिझॉल्व्ह होत आहे तर ते सोल्युशन अनसॅच्युरेटेड आहे म्हणजे त्याची कॅपॅसिटी अजून आहे डिझॉल्व्ह करण्याची. दॅट इज अनसॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे काय? स्मॉल अमाऊंट ऑफ सोल्यूट present in the solution and further dissolution is allowed. That solution is unsaturated solution. Unsaturated solution चे दोन प्रकार पडतात. एक डायल्यूट सोल्युशन आणि दुसरा कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय? व्हेरी फ्यू अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन अँड फर्दर डिझॉल्युशन इज अलाउड. दॅट इज डायल्यूट सोल्युशन. What is concentrated solution? Concentrated solution म्हणजे नेमकं काय? A solution contains large amount of solute, but
फर्दर ऍडिशन ऑफ सोल्यूट गेट डिझॉल्व, म्हणजे फर्दर डिझॉल्युशन इज अलाउड. दोनही अनसॅच्युरेटेड सोल्युशन आहे. पण तुम्ही पाहिलात का की सोल्यूट तुम्ही खूप एक्सेस टाकलेला आहे आणि आता जर तुम्ही सोल्यूट पुन्हा टाकता तर ते सोल्युशन काय करते, ते सोल्युशन तो सोल्यूट जसाचा तसा बॉटमला ठेवते. तुम्ही त्याला स्टीर करता, तुम्ही त्याला एजिटेट करता, ते सोल्युशन क्लिअर दिसते, पण थोड्या वेळाने ते सोल्युशन मध्ये पुन्हा सोल्यूट जसाचा तसा दिसतोय. म्हणजे याचा अर्थ काय, द सोल्युशन डू नॉट अलाउ फर्दर डिझॉल्युशन. सोल्युशन पुन्हा अलाउ करत नाही डिझॉल्युशनला, म्हणजे सोल्यूट जसाचा तसा राहतो. That kind of solution is called as saturated solution. Means excess amount of solute present in the solution and further dissolution is not allowed. सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये जर फर्दर ऍडिशन ऑफ सोल्यूट केलं तर काय होईल, साहजिक आहे डिझॉल्व्ह होणार नाही. कारण की सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन ज्याची डिझॉल्व्ह करण्याची एबिलिटी संपलेली आहे. पण मला जर डिझॉल्व्ह करायचं असेल तर मला काय करावं लागेल, आपण काय करतो, साखरेचा जर पाक बनवायचा आहे जिलेबीसाठी तर आपण काय करतो, कमीत कमी वॉटरमध्ये जास्तीत जास्त साखर डिझॉल्व्ह करताना त्याला हीट करतो. म्हणजे याचा अर्थ काय, सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये मॅक्झिमम सोल्यूट जर डिझॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला हीट करणे गरजेचं आहे, टेम्परेचर वाढवणे गरजेचं आहे, तेव्हा तो डिझॉल्व्ह होईल. अशा प्रकारच्या सोल्युशनला आपण म्हणतो सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन पेक्षाही जास्त जर तुम्हाला सोल्यूट त्याच्यात डिझॉल्व्ह करायचा आहे तर तुम्ही हीट करता आणि हीट केल्यामुळे हाय टेम्परेचरला ते सोल्यूट मॅक्झिमम डिझॉल्व्ह होते आणि हायर हिटिंग मध्ये ते सोल्युशन त्या सोल्यूटला होल्ड करून ठेवते. अशा सोल्युशनला आपण म्हणतो सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. बरोबर आहे. पण सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन हे हायली अनस्टेबल असते. थोडंसं डिस्टर्बन्स झालं तर त्याच्यामध्ये क्रिस्टलायझेशन होते, क्रिस्टल तयार होतात, पीपीटी तयार सुद्धा होतात. क्लासिफिकेशन ऑफ सोल्युशन मध्ये आपल्याला कळलं की मॅक्झिमम सोल्यूट जे डिझॉल्व्ह असते सोल्युशन मध्ये ते सोल्युशन आहे सॅच्युरेटेड सोल्युशन. मग सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये किती अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट आहे याच्यासाठी एक टर्म आहे, ती टर्म म्हणजे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे नेमकं काय, द अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ऍट अ गिव्हन टेम्परेचर. सोल्युबिलिटी आणि कॉन्सन्ट्रेशन ह्या दोन्ही टर्म सारख्याच आहे जर ते सोल्युशन काय असेल, सॅच्युरेटेड असेल, आणि दोघांचे युनिट सारखेच आहेत. सोल्युबिलिटी ऑफ सोल्युशन वर इफेक्ट करणारे काही फॅक्टर आहेत. कोणकोणते फॅक्टर आहेत, पहिलं फॅक्टर आहे इंटरॅक्शन, म्हणजे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. सेकंड फॅक्टर आहे टेम्परेचर आणि थर्ड फॅक्टर आहे प्रेशर. फर्स्ट फॅक्टर नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. सोल्यूट अँड सॉल्व्हंट दोन नेचरचे असतात, पोलर अँड नॉन पोलर. लाईक डिझॉल्व्स लाईक, म्हणजे सिमिलर कॅरेक्टर जास्त इंटरॅक्ट होतात. म्हणजे जर सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोनही पोलर असतील तर ते लवकर डिझॉल्व्ह होतील. सोल्यूट अँड सॉल्व्हंट दोनही नॉन पोलर असतील तरी ते लवकर डिझॉल्व्ह होतील. सेकंड फॅक्टर आहे टेम्परेचर, आणि आपण डिस्कस करू दोन प्रकारचे सोल्युशन, सॉलिड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन आणि गॅस इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. पहिलं सोल्युशन सॉलिड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. लक्ष द्या, जेव्हा सॉलिड सोल्यूट तुम्ही डिझॉल्व्ह करता तेव्हा दोन प्रकारच्या प्रोसेस होतात, एक एंडोथर्मिक प्रोसेस आणि दुसरी एक्झोथर्मिक प्रोसेस. लक्ष द्या की जेव्हा एंडोथर्मिक प्रोसेस होते हीट वाढते आणि वरून जर तुम्ही टेम्परेचरही वाढवलं दॅट सपोर्ट सोल्युबिलिटी. म्हणजे NaNO3, KNO3 यासारखे सोल्यूट जेव्हा डिझॉल्व्ह होतात तेव्हा एंडोथर्मिक रिएक्शन होते आणि सपोर्ट मध्ये तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी सुद्धा इन्क्रीज होते. म्हणजे सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. पण काही सोल्यूट फॉर एक्झाम्पल NaBr, फॉर एक्झाम्पल Na2SO4 असे जर तुम्ही डिझॉल्व्ह केले तर एक्झोथर्मिक रिएक्शन होते आणि एक्झोथर्मिक रिएक्शन होत असताना तुम्ही टेम्परेचरही वाढवले तर साहजिक आहे सफर द सोल्युबिलिटी, मीन्स सोल्युबिलिटी डिक्रीज होते ऍज द टेम्परेचर इन्क्रीज. सेकंड, गॅस इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. जेव्हा गॅसेस लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह होतात त्यावेळेस एक्झोथर्मिक प्रोसेस होते. अशा वेळेस जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर साहजिक आहे त्यांची सोल्युबिलिटी सफर होईल. म्हणजे गॅस इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन साठी सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ द इन्क्रीजिंग टेम्परेचर. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड
आणि टेम्परेचर यांचं रिलेशन सांगणारे दोन एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत आणि दोन्ही एक्झाम्पल्स एक्झाम मध्ये विचारतात. पहिलं एक्झाम्पल आहे फिशिंग इज अ विंटर जॉब. एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला वाय फिशिंग इज अ विंटर जॉब. कारण की इन समर द ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर इन्क्रीजेस, hence the solubility of O2 gas in the sea water decreases at the surface level, and that's why fishes come to the bottom. But in winter season, as the temperature decreases, the solubility of O2 gas at the sea level, surface level increases, hence fishes come to the surface, hence fishing is a winter job. Second example is what happens when NaCl is added in soft drinks. Soft drinks तुम्हाला माहित आहे, soft drink is a carbonated drinks, म्हणजे CO2 gas is well dissolved in the soft drink. When we added NaCl, simply it is an exothermic process, hence the solubility of CO2 gas suffer, and that's why with the effervescence CO2 gas comes out from the bottle, soft drink bottle. थर्ड फॅक्टर आहे प्रेशर. पहिलं सोल्युशन घेऊ सॉलिड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. याच्यावर प्रेशरचा काही इफेक्ट होत नाही कारण सॉलिड्स आर इनकम्प्रेसिबल इन नेचर and that's why no effect on solubility. Second solution is gas in liquid type of solution. As we know, gases are highly compressible in nature and that's why solubility increases with the increasing pressure. The solubility of gas in liquid depends on pressure. आणि या दोघांचं क्वांटिटेटिव्ह रिलेशन देणारं एक लॉ आपल्याला आहे ते म्हणजे हेनरीज लॉ. काय आहे हेनरीज लॉ? हेनरीज लॉ स्टेट दॅट ॲट अ गिवन टेम्परेचर द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन द लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ गॅस ओव्हर द सोल्युशन. दॅट इज एस इज directly proportional to the pressure at given temperature. Means when we simplify this, S equal to KH, the proportionality constant, KH into P. What is KH here? It is a Henry's law constant. S is the solubility of gas in liquid and P the gas pressure over the solution. आता याला आपण अरेंज करूया. What is KH here? KH equal to S upon P. सोल्युबिलिटीचं युनिट काय? मोल पर लिटर आणि प्रेशरचं युनिट बार. तर KH म्हणजे हेनरीज लॉ कॉन्स्टंटचं युनिट काय येईल? सिम्पली मोल लिटर इनवर्स बार इनवर्स. हेनरी लॉ कॉन्स्टंट कॅन बी डिफाइंड ॲज S upon P. S the solubility of gas in liquid upon pressure. If we take at constant temperature and 1 bar pressure, 1 atm pressure, then we can say KH equal to S. Means the Henry law constant can be defined as the solubility of gas in liquid at 1 atm pressure and a given temperature. O2 gas dissolved in water, CO2 gas dissolved in soft drinks. All these are the examples for Henry's law. एक्सेप्शन्स टू द हेनरीज लॉ. काही गॅसेस आहेत जसे अमोनिया गॅस NH3, CO2 गॅस कार्बन डायऑक्साईड, ह्या वॉटर बरोबर हायली रिॲक्टिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे ते डिझॉल्व्ह होतात आणि CO2 जेव्हा वॉटर बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा कार्बोनिक ऍसिड म्हणजे H2CO3 बनते. अमोनिया जेव्हा वॉटर बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा अमोनियम हायड्रॉक्साईड बनते. म्हणजे याचा अर्थ हेनरीज लॉच्या एक्सपेक्टेशन पेक्षा यांची सोल्युबिलिटी हायर आहे. पुढच्या टॉपिक मध्ये आपण डिस्कस करणार आहोत लिक्विड सोल्युशन्स, लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन्स. आणि लिक्विडची एक प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे, ती प्रॉपर्टी म्हणजे व्होलॅटिलिटी, म्हणजे लिक्विड चेंजेस टू गॅसेस. या प्रॉपर्टीवर एक टर्म आपल्याला डिस्कस करणं फार महत्वाचं आहे. ती टर्म आहे वेपर प्रेशर. वेपर प्रेशर एक्सप्लेन करण्यासाठी आपण इथे एक डायग्राम घेतलेली आहे. डायग्राम मध्ये काय दिसतंय? एक क्लोज कंटेनर आहे आणि ज्याच्यामध्ये मी व्होलॅटाईल लिक्विड प्लेस केलेलं आहे आणि जर मी या लिक्विडला हीट सप्लाय करतोय तर काय होईल? इव्हॅपोरेशन होईल, वेपर्स निघतील. पण ते वेपर्स बाहेर जाऊ शकणार नाहीत कारण की क्लोज कंटेनर आहे आणि ते तिथेच कंडेन्स होतील. म्हणजे वेपर्स वन्स अगेन टर्न्स टू लिक्विड. म्हणजे इव्हॅपोरेशन अँड कंडेन्सेशन, इव्हॅपोरेशन अँड कंडेन्सेशन हे जेव्हा इक्विलिब्रियम मध्ये येतील त्यावेळेस
ते जे वेपर्स आहेत त्या लिक्विड सरफेसवर प्रेशर एक्झर्ट करतात, त्या वॉलवर प्रेशर एक्झर्ट करतात, म्हणजे त्या क्लोज कंटेनरमध्ये एक हाय प्रेशर झोन तयार होतो. त्या प्रेशरला, ज्याला वेपरने एक्झर्ट केलेला आहे, त्याला आपण म्हणतो वेपर प्रेशर. मग वेपर प्रेशरची डेफिनेशन काय देता येईल? वेपर प्रेशरची डेफिनेशन सोपी आहे. कोणती? ऍट इक्विलिब्रियम इन बिटवीन इव्हॅपरेशन अँड कंडेन्सेशन द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर्स ऑन द सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज वेपर प्रेशर. वेपर प्रेशर आपल्याला कळलेलं आहे, पण आता विचार करा की त्या लिक्विडचं वेपर प्रेशर कशावर डिपेंड आहे? साहजिक आहे, त्या लिक्विडमध्ये किती मॉलिक्युल्स अवेलेबल आहेत. आता लिक्विडमध्ये तर त्याचेच मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे 100% आहेत. पण विचार करा की ते लिक्विड आता सोल्युशन आहे. कोणत्या टाईपचं? लिक्विड इन लिक्विड टाईपचं सोल्युशन आहे, ज्याच्यात सोल्यूट आहे लिक्विड, सॉल्वंट आहे लिक्विड, आणि दोन्ही वोलॅटाईल आहे. आता ते वेपर प्रेशर दोघांचे कॉन्ट्रीब्युशन वर डिपेंड आहे. कोणाच्या कॉन्ट्रीब्युशनवर? सोल्यूटचा कॉन्ट्रीब्युशन सोल्युशन मध्ये, सॉल्वंटचं कॉन्ट्रीब्युशन सोल्युशन मध्ये. याला टर्म कोणती आहे? मोल फ्रॅक्शन. म्हणजे टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हे दोघांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. कोणाचं? सोल्यूटचं आणि सॉल्वंटचं. म्हणजेच अकॉर्डिंग टू डॉल्टन लॉ, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट प्लस पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. पार्शियल वेपर प्रेशर ऑफ प्युअर वोलॅटाईल कंपोनेंट इन अ सोल्युशन कसं काढाल? सिंपल आहे की वेपर प्रेशर ऑफ प्युअर वोलॅटाईल कंपोनेंट जे आहे त्याला मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला मोल फ्रॅक्शनने, म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्या सोल्युशन मध्ये किती आहे. आणि इथे तयार होतो राउल्ट्स लॉ. राउल्ट्स लॉ काय म्हणतोय की ऍट अ गिव्हन टेम्परेचर द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ प्युअर वोलॅटाईल कंपोनेंट ऑफ अ सोल्युशन इज द प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट अँड इट्स मोल फ्रॅक्शन. राउल्ट्स लॉ आता मी सोल्युशनच्या दोन्ही कंपोनेंटसाठी म्हणजे ए आणि बी कंपोनेंटसाठी इथं अप्लाय केलेला आहे. पहा इथे काय लिहिलेलं आहे? पी ए इक्वल टू पी नॉट ए इंटू एक्स ए. पी ए म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ कंपोनेंट ए, आणि पी नॉट ए म्हणजे पी नॉट म्हणजे प्युअर फॉर्म मध्ये असताना पी नॉट, देर इज नो एनी अदर. पी नॉट ए इंटू इट्स मोल फ्रॅक्शन एक्स ए. आणि पीबी साठी पीबी इक्वल टू पी नॉट बी इंटू एक्स बी. यानुसार जर मी टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन लिहितोय डॉल्टन लॉ नुसार, तर इथे काय येईल? पी ए प्लस पीबी इक्वल टू पीएस. म्हणजे पीएस टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इक्वल टू काय होईल? पी नॉट ए इंटू एक्स ए प्लस पी नॉट बी इंटू एक्स बी. जर आपण या इक्वेशनला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळेल? Total vapor pressure of solution, that is PS or PT, is equal to P naught B minus P naught A into XB plus P naught A. म्हणजे हा फॉर्म तयार होतो कसा? Y equal to mx plus C. Y equal to mx plus C हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. याच्यात दोन व्हेरिएबल्स आहेत, एक Y आणि दुसरा X. या तुमच्या इक्वेशन मध्ये काय? एक वेपर प्रेशर हा एक व्हेरिएबल आहे आणि दुसरा मोल फ्रॅक्शन हा एक व्हेरिएबल आहे. तुम्ही राउल्ट्स लॉचा विचार करा. राउल्ट्स लॉ मध्ये आपण घेतलं होतं पार्शियल वेपर प्रेशर ए कंपोनेंटचं पी ए इक्वल टू पी नॉट ए इंटू एक्स ए, आणि पार्शियल वेपर प्रेशर ऑफ कंपोनेंट बी दॅट इज पीबी इक्वल टू पी नॉट बी इंटू एक्स बी. दोघांचाही विचार करा की हे याच्यामध्ये सी कंपोनेंट नाही आहे, म्हणजे कॉन्स्टंट नाही आहे. म्हणजे हे दोनही राउल्ट्स लॉचे जे वोलॅटाईल, सोल्यूट आणि सॉल्वंटचे इक्वेशन तुमचे आहेत ते वाय इक्वल टू एम एक्स आहेत, आणि ते पासिंग थ्रू द ओरिजिन आहेत. या सर्वांना म्हणजे कोणाला? डॉल्टन लॉचं सिम्प्लिफिकेशन आणि राउल्ट्स लॉचे दोन्ही इंडिव्हिज्युअल कंपोनेंटसाठी पार्शियल वेपर प्रेशर, या सगळ्यांचा ग्राफ जर काढला आपण तर ग्राफ असा येईल. आतापर्यंत आपण राउल्ट्स लॉ डिस्कस केलाय फक्त लिक्विड फेजसाठी, पण त्या कंटेनरमध्ये वेपर सुद्धा आहेत, कंपोनेंट ए चे आणि कंपोनेंट बी चे, म्हणजे त्यांचं सुद्धा मोल फ्रॅक्शन आहे. आता आपल्याला विचार करायचा आहे राउल्ट्स लॉ फॉर कंपोजिशन ऑफ वेपर फेज. काय होईल राउल्ट्स लॉ? पार्शियल वेपर प्रेशर ऑफ कंपोनेंट ए इन वेपर फेज इज इक्वल टू
total vapor pressure of solution into the mole fraction of component A in vapor phase. And same as that, partial vapor pressure of component B is equal to total vapor pressure of solution into mole fraction of component B in vapor phase. म्हणजे तुम्ही मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनेंट ए आणि मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनेंट बी या पद्धतीने काढू शकता. पुढे आपण विचार करूया इंट्रॅक्शनचा. आपल्या लिक्विड मध्ये दोन कंपोनेंट आहेत, सोल्युशन मध्ये दोन कंपोनेंट आहेत, एक ए आणि दुसरा बी. ए जेव्हा प्युअर फॉर्म मध्ये होता त्याचं स्वतः बरोबरचं इंट्रॅक्शन म्हणजे ए इंट्रॅक्शन, बी जेव्हा प्युअर फॉर्म मध्ये होता त्याचं स्वतः बरोबरचं इंट्रॅक्शन म्हणजे बीबी इंट्रॅक्शन. आणि आता सोल्युशन बनल्यामुळे मिक्सिंगमुळे ए आणि बी ए बी इंट्रॅक्शन या इंट्रॅक्शनचा विचार करा. हे जर इंट्रॅक्शन कंपॅरेबल असेल किंवा सेम असेल तर काय होईल? सिंपल आहे, इंट्रॅक्शन जर सेम असेल किंवा कंपॅरिझन असेल तर देअर इज नो हीट ऍब्झॉर्ब ऑर नो हीट इव्हॉल्व, म्हणजे देअर इज नो एक्झोथर्मिक नो एंडोथर्मिक रिॲक्शन. मग याच्याने काय होईल? एन्थॅल्पी कॉन्स्टंट राहील, एन्थॅल्पी मध्ये चेंज होणार नाही आणि परिणामी कोणत्याच प्रकारचं व्हॉल्यूम चेंज होणार नाही. म्हणजे जर हे 20 ml घेतलं ते 20 ml घेतलं तर टोटल व्हॉल्यूम 40 ml राहील. मीन्स नो चेंज इन व्हॉल्यूम आफ्टर मिक्सिंग. म्हणजे हे सोल्युशन जे आहे ते कम्प्लिटली राऊट्स लॉला फॉलो करत आहे. म्हणजे असं सोल्युशन जे कम्प्लिटली राऊट्स लॉला ओबे करतोय, फॉलो करतोय, ज्याच्यात एन्थॅल्पी चेंज होत नाहीये, व्हॉल्यूम चेंज होत नाहीये, कारण ए ए इंट्रॅक्शन, बीबी इंट्रॅक्शन आणि ए बी इंट्रॅक्शन कंपॅरेबल आहे किंवा सेम आहे. अशा सोल्युशनला आपण म्हणतो आयडियल सोल्युशन. मग आयडियल सोल्युशनची डेफिनेशन काय होईल? The solution which obey Raoult's law strictly at any concentration and temperature is called as ideal solution. पण लक्षात घ्या, आयडियल सोल्युशन जे आहेत ते अनकॉमन आहेत. एक्झाम्पल देऊ शकतो आपण मिथाइल अल्कोहोल प्लस इथाइल अल्कोहोल किंवा बेन्झीन अँड टोल्यून इज अ परफेक्ट एक्झाम्पल फॉर आयडियल सोल्युशन. आणि तो जो ग्राफ दाखवला होता तो स्ट्रिक्टली फॉलो करणारं सोल्युशन म्हणजे आयडियल सोल्युशन. आता आपण विचार करू या सोल्युशनचे जे दोन कंपोनेंट आहे यांचं इंट्रॅक्शन कंपॅरेबल नाही आहे, म्हणजे ते सेम नाही आहे, म्हणजे ते डिफरंट आहे. याचा अर्थ ए ए इंट्रॅक्शन आणि बीबी इंट्रॅक्शन याच्यापेक्षा ए बी इंट्रॅक्शन डिफरंट आहे, कमी किंवा जास्त आहे. म्हणजे काय होईल? तर साहजिक आहे, एकतर हीट ऍब्झॉर्ब होईल किंवा हीट इव्हॉल्व होईल. म्हणजे एकतर एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक रिॲक्शन होईल, म्हणजे चेंज इन एन्थॅल्पी नक्की होणार. आणि जेव्हा चेंज इन एन्थॅल्पी होईल तर व्हॉल्यूम सुद्धा चेंज होईल मिक्सिंग नंतर. म्हणजे 20 + 20 40 मिळणार नाही तुम्हाला. का बरं असं आहे? कारण की इंट्रॅक्शन डिफरंट आहे. असे सोल्युशन ज्यांचं वेपर प्रेशर एकतर राऊल्ट्स लॉ नुसार जे निघायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त राहील, म्हणजे ते राऊल्ट्स लॉ ओबे करणार नाहीत, राऊल्ट्स लॉ फॉलो करणार नाहीत, असे जे सोल्युशन्स आहेत यांना आपण नॉन आयडियल सोल्युशन म्हणतो. डेफिनेशन फॉर नॉन आयडियल सोल्युशन: द सोल्युशन्स विच डू नॉट ओबे फॉलो राऊल्ट्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आर नॉन आयडियल सोल्युशन्स. एक्झाम्पल्स: मिथेनॉल प्लस वॉटर, इथेनॉल प्लस वॉटर, ॲसिटोन अँड क्लोरोफॉर्म, फिनॉल अँड ॲनिलीन, असे बरेचसे एक्झाम्पल देता येईल. नॉन आयडियल सोल्युशन्स आपण बघितले ते राऊल्ट्स लॉला बिलकुल ओबे करत नाहीत. याचा अर्थ काय? राऊल्ट्स लॉनी प्रेडिक्ट केलेलं जे वेपर प्रेशर आहे त्याच्यापेक्षा जास्तीचं किंवा त्याच्यापेक्षा कमी वेपर प्रेशर ते ऍक्च्युअल देतात. म्हणजे राऊल्ट्स लॉनी प्रेडिक्ट केलेल्या वेपर प्रेशर पेक्षा यांचं वेपर प्रेशर एक तर ग्रेटर राहील किंवा लोअर राहील. ग्रेटर राहील म्हणजे जो ग्राफ होता त्याच्यात एक फुगवटा म्हणजे पॉझिटिव्ह डेव्हिएशन मिळेल, आणि लोअर राहतील तर त्याच्यापेक्षा स्विंग झालेला म्हणजे निगेटिव्ह डेव्हिएशन मिळेल टू द राऊल्ट्स लॉ. म्हणजे नॉन आयडियल सोल्युशन दोन प्रकारचे डेव्हिएशन देतात: पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड निगेटिव्ह डेव्हिएशन्स. पहिल्यांदा आपण विचार करूया की ए ए इंट्रॅक्शन आणि बी बी इंट्रॅक्शन पेक्षा ए बी इंट्रॅक्शन वीक आहे. मग काय होईल? वीक इंट्रॅक्शन मुळे वेपर जास्त निघतील, आणि वेपर जास्त निघतील तर वेपर प्रेशर हे एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त होईल.
कारण इथे एंडोथर्मिक रिॲक्शन होईल. एंडोथर्मिक रिॲक्शन आहे म्हणजे डेल्टा एच चेंज इन एन्थाल्पी मिक्सिंगची ही ग्रेटर राहील, म्हणजेच व्हॉल्यूम सुद्धा जास्त होईल. एक्झाम्पल मध्ये आपण घेऊया इथेनॉल प्लस वॉटर. इथेनॉल आणि वॉटर यांच्या पोलॅरिटीमध्ये फरक आहे, तर इंटरॅक्शन मध्येही फरक आहे. इंटरॅक्शन वीक आहे यांच्यातलं, तर वेपर जास्त निघतील, परिणामी वेपर प्रेशर वाढेल, व्हॉल्यूम चेंज होईल, एन्थाल्पी चेंज होईल, म्हणजे डेफिनेटली दोन्ही इन्क्रीज होतील. तर तिथे पॉझिटिव्ह डेव्हिएशन टू द राउल्स लॉ तुम्हाला मिळेल. आता आपण विचार करू की ए इंटरॅक्शन आणि बीबी इंटरॅक्शन पेक्षा ए बी इंटरॅक्शन स्ट्रॉंगर आहे. स्ट्रॉंगर आहे म्हणजे ते एकमेकाला होल्ड करून ठेवतील. होल्ड करून ठेवतील म्हणजे एनर्जी रिलीज होईल. ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, म्हणजे डेल्टा एच शो निगेटिव्ह व्हॅल्यू आणि त्याच्यामुळे व्हॉल्यूम सुद्धा कमी होईल, म्हणजे डेल्टा व्ही शो निगेटिव्ह व्हॅल्यू, म्हणजे दोनही डिक्रीज होतील. वेपर प्रेशर कमी मिळेल, म्हणजे एक्सपेक्टेशन पेक्षा, राउल्ट लॉच्या एक्सपेक्टेशन पेक्षा वेपर प्रेशर कमी येईल, म्हणजे ते श्रिंक होईल. याचा अर्थ निगेटिव्ह डेव्हिएशन टू द राउल्ट्स लॉ तुम्हाला मिळेल. एक्झाम्पल, चांगलं एक्झाम्पल घेऊया. नायट्रिक ऍसिड आपल्याला माहित आहे, जेव्हा नायट्रिक ऍसिड आपण वॉटरमध्ये ऍड करतो तेव्हा काय होते, तेव्हा इंटरॅक्शन खूप जास्त आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, व्हॉल्यूम कमी होतो, म्हणजे हे एक्झाम्पल आहे निगेटिव्ह डेव्हिएशन टू द राउल्ट्स लॉचं. वॉटरचं बॉइलिंग पॉइंट तुम्हाला माहित आहे 100 डिग्री सेल्सिअस 373 केल्विन. आता एक एक्सपेरिमेंट करू आपण. कोणतं की 1 लिटर वॉटरमध्ये 5 ग्राम NaCl ऍड करू आणि त्याचं सोल्युशन बनवू. आता या सोल्युशनचं बॉइलिंग पॉइंट आपण डिटरमाइन करू. काय होईल की वॉटरचं जे बॉइलिंग पॉइंट आहे त्याच्यापेक्षा हे बॉइलिंग पॉइंट, या सोल्युशनचं बॉइलिंग पॉइंट चेंज येईल. दुसरं एक्सपेरिमेंट करू आपण. आता 5 ग्रामच्या जागी 10 ग्राम NaCl 1 लिटर वॉटरमध्ये घेऊ आणि सोल्युशन तयार करू. आता याचं बॉइलिंग पॉइंट डिटरमाइन करू. काय मिळेल, साहजिक आहे ते वॉटरच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षाही चेंज राहील आणि 5 ग्राम NaCl ऍड केलेल्या सोल्युशनच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा सुद्धा डिफरंट राहील आणि साहजिक आहे ते जास्त राहील. का बरं झालं असं? कारण सोल्युशनची प्रॉपर्टी जी आहे बॉइलिंग पॉइंट, ती प्रॉपर्टी आता नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स प्रेझेंट इन द सोल्युशन वर डिपेंड आहे. म्हणजे हे बॉइलिंग पॉइंट ही फिजिकल प्रॉपर्टी सोल्युशनची 5 ग्रामची वेगळी, 10 ग्रामची वेगळी, म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स प्रेझेंट इन द सोल्युशन याच्यावर डिपेंड राहील. तुम्ही विचार करा, या NaClच्या जागी मी शुगर घेतलं असतं तर काही फरक पडला नसता. 5 ग्रामसाठी तेवढंच आलं असतं, 10 ग्रामसाठी तेवढंच आलं असतं. म्हणजे काय, म्हणजे सोल्युशनची ही जी प्रॉपर्टी आहे ती नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वर तर डिपेंड आहे, पण ते शुगर असो की NaCl असो, म्हणजे इररिस्पेक्टिव्ह टू इट्स नेचर, त्याच्यावर डिपेंड नाही, नेचरवर डिपेंड नाही. अशी जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. Definition for colligative property. The property of solution which depends on number of solute particles are present in the solution irrespective to its nature. म्हणजे या लेसन मध्ये आपण पुढे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन डिस्कस करणार आहोत. Colligative property of solution depends on number of moles of solute particles present in the solution. Means colligative property is directly proportional to the concentration of solution. Colligative property applicable for the following type of solutions. Solid in liquid type of solution. It is applicable for only dilute solution and it is applicable for a solution contains non-volatile solute प्रेझेंट इन व्होलॅटाईल सॉल्व्हंट. या लेसन मध्ये आपल्याला 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा अभ्यास करायचा आहे. पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सेकंड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज अबाउट एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. थर्ड वन इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अँड फोर्थ अँड लास्ट इज ऑस्मोटिक प्रेशर. पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहित आहे वेपर प्रेशर म्हणजे नेमकं काय.
आपण शिकलेलो ॲट इक्विलिब्रियम इन बिटवीन इव्हॅपोरेशन अँड कंडेन्सेशन द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर ऑन द सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर स्टडी करताना सर्वप्रथम आपण घेऊया एक व्होलॅटाईल लिक्विड वॉटर आणि आता याचं वेपर प्रेशर डिटरमाइन करू. त्याला डिनोट करू P0 ने. आपल्याला बनवायचं याचं सोल्युशन. यात आपण नॉन व्होलॅटाईल सोल्यूट NaCl ऍड करूया आणि सोल्युशन बनल्यानंतर पुन्हा याचं वेपर प्रेशर डिटरमाइन करूया. याला डिनोट करू आपण PS. लक्षात घ्या की वेपर प्रेशर हा सरफेस फिनोमिना आहे. म्हणजे लिक्विडच्या सरफेसवर जे व्होलॅटाईल मॉलिक्युल्स आहेत त्यांचेच वेपर्स निघतात आणि ते प्रेशर एक्झर्ट करतात, त्याला आपण वेपर प्रेशर म्हणतो. या सोल्युशन मध्ये सरफेसवर दोन्ही प्रकारचे मॉलिक्युल असतील, नॉन व्होलॅटाईल सोल्यूट आणि व्होलॅटाईल सॉल्व्हंट. नॉन व्होलॅटाईल सोल्यूटचे वेपर्स निघणार नाहीत. परिणामी जो PS आहे म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आहे तो तुम्हाला कमी मिळेल, कारण की वेपर्सच कमी निघाले तर वेपर प्रेशर कमी निघेल. म्हणजे याचा अर्थ जो P0 होता तो PS पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर व्होलॅटाईल सॉल्व्हंट इज ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन कंटेन्स नॉन व्होलॅटाईल सोल्यूट. आता विचार करा, जर P0 हा PS पेक्षा ग्रेटर आहे तर काय होईल? तुम्हाला लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मिळेल म्हणजे डेल्टा P. व्हॉट इज डेल्टा P? डेल्टा P इज इक्वल टू P0 मायनस PS. विद्यार्थ्यांनो, राउल्स लॉ आपल्याला माहित आहे. At a given temperature, the partial vapor pressure of any volatile component in the solution is the product of vapor pressure of pure component and its mole fraction. आपलं जे सोल्युशन आहे त्याच्यात नॉन व्होलॅटाईल सोल्यूट प्रेझेंट इन व्होलॅटाईल सॉल्व्हंट आहे. म्हणजे टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन PS जर विचार केला तर ते फक्त आणि फक्त व्होलॅटाईल सॉल्व्हंटचं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे राउल्स लॉ जो आहे PA इक्वल टू P0A XA हा जो आहे हा ऍक्च्युअल होईल PS इक्वल टू P0A XA. आता आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काढूया. वी हॅव डेल्टा P इक्वल टू P0 मायनस PS. इक्वेशन 1. वी नो राउल्स लॉ PS इक्वल टू P0 इंटू XA. इक्वेशन 2. From equation 1 and 2, delta P equal to P0 minus P0 XA. आता याच्यातून P0 कॉमन काढूया. डेल्टा P equal to P0 into 1 minus XA. Since 1 minus XA equal to XB. What is XB? Mole fraction of non-volatile solute present in the solution. And that's why we have delta P equal to P0 XB. Therefore, delta P divided by P0 equal to XB, where delta P divided by P0 is a relative lowering of vapor pressure which depends on mole fraction of non-volatile solute present in the solution. म्हणजे आपल्याला समजलेलं आहे की रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे मोल फ्रॅक्शन ऑफ नॉन व्होलॅटाईल सोल्यूट वर डिपेंड आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट वर डिपेंड आहे. याचा अर्थ delta P divided by P0 relative lowering of vapor pressure is a colligative property. Lowering of vapor pressure कोणामुळे झालेला आहे? नॉन व्होलॅटाईल सोल्यूट त्या सोल्युशन मध्ये जे प्रेझेंट आहेत त्यांच्यामुळे झालेला आहे. तर या नॉन व्होलॅटाईल सोल्यूटला आपल्याला आयडेंटिफाय करणे गरजेचं आहे आणि आयडेंटिफिकेशन साठी आपल्याला डिटरमाइन करावं लागेल त्याचं मोलर मास. म्हणजे नेक्स्ट टॉपिक आहे आपला डिटर्मिनेशन ऑफ मोलर मास ऑफ नॉन व्होलॅटाईल सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन विच कॉज द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. डिटर्मिनेशन ऑफ मोलर मास ऑफ नॉन व्होलॅटाईल सोल्यूट. वी हॅव डेल्टा P डिवाइड बाय P0 इक्वल टू XB. Therefore, P0 minus PS divided by P0 equal to XB. Equation 1. We know XP equal to NB divided by NA plus NB. What is NA? Number of moles of volatile solvent, and NB equal to number of moles of non-volatile solute. आपल्याला माहित आहे की colligative property is only applicable for dilute solution.
म्हणजे ज्याच्यात सोल्यूट कमी आहे आणि सॉल्व्हंट जास्त आहे. म्हणजे इथे काय होईल, Na is much more greater than Nb. We can consider Na plus Nb equal to Na. And that's why Xb equal to Nb divided by Na, equation 2. Where Na equal to Wa upon Ma means mass of solvent divided by molar mass of solvent. And Nb equal to Wb upon Mb. Wb mass of non-volatile solute divided by molar mass of non-volatile solute. Hence Xb equal to Wb into Ma divided by Mb into Wa, equation 3. From equation 1 and 3, delta P divided by P0 equal to Wb into Ma divided by Mb into Wa. Means Mb equal to P0 into Wb into Ma divided by delta P into Wa. From such equation, we can determine the molar mass of non-volatile solute present in the solution, ज्याच्यामुळे ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला मिळाली, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. Second colligative property is elevation of boiling point. What is boiling point? Boiling point म्हणजे नेमकं काय? The temperature at which the vapor pressure of liquid becomes equal to atmospheric pressure is boiling point. आता आपण दोन एक्सपेरिमेंट करूया. पहिले एक्सपेरिमेंट, एक लिक्विड घेऊ जे वोलाटाईल आहे, प्युअर फॉर्म मध्ये आहे आणि त्याचं बॉइलिंग पॉइंट डिटरमाइन करू. त्याला डिनोट करू TB0. आता दुसरं एक्सपेरिमेंट करू की या लिक्विड मध्ये एक नॉन वोलॅटाईल सोल्यूट ऍड करू आणि सोल्युशन बनवू पहिले आणि नंतर पुन्हा याचं बॉइलिंग पॉइंट डिटरमाइन करू. त्याला डिनोट करू TB. विद्यार्थ्यांना तुम्हाला माहित आहे की बॉइलिंग पॉइंट हा एक सरफेस फिनोमिना आहे आणि आता सरफेसवर दोन्ही प्रकारचे मॉलिक्युल्स आहेत, नॉन वोलॅटाईल सोल्यूटचे आणि वोलॅटाईल सॉल्व्हंटचे. आणि तुम्ही आता शिकून आलेले आहात की नॉन वोलॅटाईल सोल्यूटचे वेपर्स निघत नाही, परिणामी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मिळतो. म्हणजे त्या लिक्विडचं वेपर प्रेशर आता ऍटमॉस्फेरिक प्रेशरला इक्वल होणार नाही. त्याला जर इक्वल व्हायचं असेल तर तुम्हाला टेम्परेचर वाढवावं लागेल. टेम्परेचर वाढेल तेव्हा वेपर प्रेशर वाढेल आणि मग ते ऍटमॉस्फेरिक प्रेशरला इक्वल होईल, तेव्हा तुम्हाला त्या सोल्युशनचं बॉइलिंग पॉइंट मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज झालाय, एलिव्हेट झालाय, याला आपण म्हणतो एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन काय देता येईल? At a given external pressure or atmospheric pressure, the increase in boiling point of solvent when non-volatile solute is added in it means TB is greater than TB0, means delta TB equal to TB minus TB0, means elevation of boiling point is equal to boiling point of solution contains non-volatile solute minus the boiling point of pure volatile solvent. आता आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की डेल्टा टीबी एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बाय युझिंग ग्राफिकल मेथड. इथे ग्राफ दिलेला आहे, दोन व्हेरिएबल आहेत त्याच्यात, एक आहे वेपर प्रेशर आणि दुसरा आहे टेम्परेचर. आणि त्या ग्राफ मध्ये एक लिमिट लाईन सेट केलेली आहे 1 बारची, 1 ATM ची, ऍटमॉस्फेरिक प्रेशरची. कारण तिथपर्यंत पोहोचावं लागेल वेपर प्रेशरला, तिथे जाऊन तो इंटरसेक्ट होईल, मग परपेंडिक्युलर ड्रॉ करू आणि आपल्याला बॉइलिंग पॉइंट मिळेल. पहिल्यांदा आपण एक वोलॅटाईल लिक्विड घेऊ आणि त्याचं बॉइलिंग पॉइंट डिटरमाइन करू. काय करावं लागेल, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज केलं तर वेपर प्रेशर इन्क्रीज होईल आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशरला ते वेपर प्रेशर इंटरसेक्ट होईल ऍट पॉइंट A. तिथून तुम्ही एक परपेंडिक्युलर टाकलाय टेम्परेचर ऍक्सिसला, ते टेम्परेचर म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ वोलॅटाईल लिक्विड TB0. आता या वोलॅटाईल लिक्विड मध्ये नॉन वोलॅटाईल सोल्यूट ऍड करूया आणि बनवूया एक सोल्युशन. या सोल्युशनचं सुद्धा बॉइलिंग पॉइंट डिटरमाइन करायचं आहे. सेम प्रोसेस, टेम्परेचर इन्क्रीज करा, वेपर प्रेशर इन्क्रीज होईल. पण टेम्परेचर इन्क्रीज करता करता तुम्ही पोहोचलेले आहात ऍट पॉइंट C. त्या पॉइंटला काय, बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड. पण इथे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मिळालं का? नाही, कारण वेपर प्रेशर अजून त्या लिमिट लाईनला इंटरसेक्ट व्हायचं आहे.
म्हणजे तुम्हाला अजून टेम्परेचर वाढवणे आहे आणि हे टेम्परेचर वाढवल्यानंतर तुम्हाला पॉइंट बी मिळेल जो इंटरसेक्ट करतोय कोणत्या त्या लिमिट लाईनला ऍटमॉस्फेरिक प्रेशरला. तिथून तुम्हाला परपेंडिक्युलर टाकावं लागेल आणि तो परपेंडिक्युलर तुम्हाला सजेस्ट करतोय टीबी मीन्स द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. म्हणजे टीबी इज ग्रेटर दॅन टीबी झिरो. Boiling point of solution is greater than boiling point of solvent. Means delta TB, the elevation of boiling point, is equal to TB minus TB0. Equation 1. आता या दोनही ग्राफला, दोनही कर्वला आपण एक्स्ट्रा प्लॉटिंग करू. म्हणजे डायल्यूट सोल्युशन साठी एक्स्ट्रा प्लॉटिंग मध्ये हे दोनही जे ग्राफ आहेत, दोनही कर्व आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे लेंथ ऑफ ए बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ ए सी. व्हॉट इज लेंथ ऑफ ए बी? इट इज डेल्टा टी बी, द एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. व्हॉट इज लेंथ ऑफ ए सी? इट इज द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, डेल्टा पी. मीन्स डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेल्टा पी. मीन्स elevation of boiling point is directly proportional to the lowering of vapor pressure. As we know, lowering of vapor pressure is a colligative property. Hence, delta Tb, elevation of boiling point, is a colligative property. Elevation of boiling point, delta Tb, is a colligative property. म्हणजे ही डिपेंड आहे कशावर? नंबर ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट पार्टिकल्स आर प्रेझेंट इन द सोल्युशन. Means delta TB is directly proportional to the concentration. आता कॉन्सन्ट्रेशनची टर्म जरा सांभाळून वापरावं लागेल कारण की इथे टेम्परेचर चेंज होत आहे, एलिव्हेट होत आहे. म्हणजे टेम्परेचर इंडिपेंडेंट टर्म आपल्याला वापरायला पाहिजे. म्हणून आपण वापरतोय मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. मीन्स डेल्टा TB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन M. Elevation of boiling point depends on number of non-volatile solute particles present in the solution. आता या नॉन व्होलेटाइल सोल्यूटला आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे तर साहजिक आहे आपल्याला त्याचं मोलर मास डिटरमाइन करावं लागेल. म्हणजे नेक्स्ट टॉपिक आपला डिटर्मिनेशन ऑफ मोलर मास ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन. We have delta TB is directly proportional to the molality. सिंप्लिफाय करू. therefore delta TB equal to Kb into molality. Equation 1. Where Kb, the constant. What is Kb? Ebullioscopic constant किंवा molar elevation constant. Now molality of solution. What is molality of solution? Molality of solution equal to number of moles of non-volatile solute divided by the mass of solvent in kg. Simplify करा. What is number of moles of solute? Mb. Mb equal to Wb divided by Mb. Wb, the mass of non-volatile solute. And what is Mb? The molar mass of non-volatile solute. Therefore, molality of solution equal to Wb upon Mb into Wa, the mass of solvent in kg. पण मास ऑफ सॉल्व्हंट आपण कधी केजी मध्ये घेत नाही, त्याचं ग्राम मध्ये कन्व्हर्शन करतोय आपण. म्हणून मोलॅलिटी इक्वल टू WB इंटू 1000 डिवाइड बाय MB इंटू WA. इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, डेल्टा TB इक्वल टू KB इंटू WB इंटू 1000 डिवाइड बाय MB इंटू WA. व्हॉट इज MB हियर? MB इक्वल टू Kb into Wb into 1000 divided by delta TB into WA. From such equation, we can determine the molar mass of non-volatile solute present in the solution which cause the elevation of boiling point. Next colligative property is depression of freezing point. What is freezing point? The temperature at which the vapor pressure of a substance in its liquid state as well as in its solid state becomes equal is freezing point. आता आपण नेहमीप्रमाणे एक एक्सपेरिमेंट करू. कशाचं? की आपण प्युअर व्होलॅटाइल सॉल्व्हंट घेऊ आणि त्याचं फ्रीजिंग पॉइंट डिटरमाइन करू TF0 आणि नंतर याच्यात नॉन व्होलॅटाइल सोल्यूट ऍड करून सोल्युशन बनवून
त्याचंही फ्रीजिंग पॉइंट डिटरमाइन करू. TF विच वन इज ग्रेटर? TF इज लोअर दॅन TF0. म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट हे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन पेक्षा जास्त आहे. म्हणजे आपल्याला इथे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट मिळालेला आहे. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट डेल्टा TF विच इज इक्वल टू TF0 मायनस TF. Definition for depression of freezing point. The decrease in freezing point of volatile solvent when non-volatile solute is added in it is a depression of freezing point. Depression of freezing point ही एक qualitative property आहे. हे आपल्याला प्रूव्ह करणे आहे आणि याच्यासाठी आपण यूज करतोय ग्राफिकल मेथड. इथे ग्राफ दिलेला आहे आणि तिथे तुम्हाला ऍक्सिसवर दोन व्हेरिएबल्स दिलेले आहेत. एका ऍक्सिसवर वेपर प्रेशर आणि दुसऱ्या ऍक्सिसवर टेम्परेचर. तुम्हाला सर्वात पहिले एक लिक्विड दिले गेलेलं आहे जे व्होलॅटाईल आहे. त्या व्होलॅटाईल लिक्विडचं टेम्परेचर तुम्हाला कमी करायचं आहे. तर साहजिक आहे त्याचं वेपर प्रेशर कमी होईल आणि वेपर प्रेशर कमी होत असताना तो लिक्विड टू सॉलिड असा कन्वर्ट होईल. ज्या पॉइंटला तो लिक्विड टू सॉलिड कन्वर्ट होतोय त्या पॉइंट पासून म्हणजे पॉइंट ए पासून तुम्हाला टेम्परेचर ऍक्सिसवर परपेंडिक्युलर टाकायचं आहे. तिथे तुम्हाला मिळेल TF0 म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट ऍट TF0 म्हणजे पॉइंट ए. इथे काय झालेलं आहे? इथे त्या व्होलॅटाईल लिक्विडच्या लिक्विड फेजचं आणि सॉलिड फेजचं दोघांचंही वेपर प्रेशर इक्वल आहे म्हणूनच तो फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट आहे. आता काय कराल? या सॉल्व्हंट मध्ये म्हणजे आता लिक्विड मध्ये या लिक्विड मध्ये नॉन व्होलॅटाईल सोल्यूट ऍड करा आणि एक सोल्युशन बनवा. त्याचं ही फ्रीजिंग पॉइंट डिटरमाइन करा. कसं करता येईल? आपल्याला माहित आहे की सोल्युशन नॉन व्होलॅटाईल सोल्यूट कंटेन करतोय म्हणजे याचं वेपर प्रेशर पहिलेच कमी राहील. आता तुम्हाला पुन्हा टेम्परेचर कमी करायचं आहे आणि टेम्परेचर कमी केल्यानंतर वेपर प्रेशर कमी होईल आणि तुम्हाला टेम्परेचर कमी करता करता बी पॉइंट भेटेल. या बी पॉइंटला काय? फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट आहे. पण इथे लिक्विड फेज आणि सॉलिड फेज म्हणजे फ्रोझन फेज सोल्युशनसाठी वेपर प्रेशर सेम आलेलं नाही. म्हणजे हे सोल्युशनचं फ्रीजिंग पॉइंट नाही. मग काय करावं लागेल? तुम्हाला टेम्परेचर अजून कमी करावं लागेल आणि टेम्परेचर कमी केल्यानंतर तुम्हाला वेपर प्रेशर कमी झालेला आहे आणि तुम्हाला मिळालाय पॉइंट सी. या पॉइंटला काय? त्या सोल्युशनचा लिक्विड फेज आणि सॉलिड फेज यांचं दोघांचंही वेपर प्रेशर सेम आहे. इथून परपेंडिक्युलर टाका तुम्ही टेम्परेचर ऍक्सिसवर, तुम्हाला मिळेल TF मीन्स द फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. ग्राफ वरून स्पष्ट दिसत आहे की TF द freezing point of solution is lower than TF0 the freezing point of solvent. Means delta TF equal to TF0 minus TF. आता या दोन्ही कर्वला तुम्ही एक्स्ट्रापॉटिंग करा. हे दोन्ही कर्व्स एकमेकाला पॅरलल राहतील. Means they do not intersect to each other, they remains parallel to each other. Means length of CB is directly proportional to length of AB. What is length of CB? Length of CB is nothing but depression of freezing point and length of AB is nothing but lowering of vapor pressure. Hence, we can say delta TF, the depression of freezing point, is directly proportional to delta P, lowering of vapor pressure. As we know, delta P, lowering of vapor pressure, is a colligative property. Hence, delta TF, depression of freezing point, is a colligative property. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट आम्हाला का बरं मिळालं? कारण की आपण असं सोल्युशन बनवलं ज्याच्यात नॉन व्होलॅटाईल सोल्यूट प्रेझेंट होता व्होलॅटाईल सॉल्व्हंट मध्ये. वेपर प्रेशर कमी झालं आणि म्हणून तो लवकर कन्वर्ट झालेला नाही, फ्रोझन झालेला नाही सॉलिड मध्ये आणि डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट मिळालं. म्हणजे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ नॉन व्होलॅटाईल सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन. म्हणजे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट ज्या नॉन व्होलॅटाईल सोल्यूट मध्ये झालेला आहे त्याला आपल्याला आयडेंटिफाय करणे आहे. म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ मोलर मास आपल्याला करावं लागेल. डिटर्मिनेशन ऑफ मोलर मास ऑफ नॉन व्होलॅटाईल सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन विच कॉज डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट.
We know delta TF is directly proportional to delta P, which is directly proportional to the concentration. इथे आपण टेम्परेचर चेंज करतोय म्हणजे पुन्हा टेम्परेचर इंडिपेंडेंट टर्म आपल्याला कॉन्सन्ट्रेशनची घेणे आहे. And that's why delta TF is directly proportional to the M molality. Simplified, delta TF equal to constant Kf into molality. What is Kf here? Kf equal to cryoscopic constant, means molar depression constant, means delta TF equal to Kf into M, equation 1. Now molality of solution equal to number of moles of non-volatile solute upon mass of solvent in kg. What is number of moles of non-volatile solute? It is equal to Wb upon Mb. Wb mass of non-volatile solute, Mb molar mass of non-volatile solute. Means molality equal to Wb upon Mb into Wa in kg. पण नेहमीप्रमाणे केजी मध्ये आपण मास ऑफ सॉल्व्हंट घेत नाही, ग्राम मध्ये घेतो. तर थोडंसं कन्व्हर्शन असं होईल की मोलॅलिटी इक्वल टू WB इंटू 1000 डिवाइड बाय MB इंटू WA. This is equation 2. From equation 1 and equation 2, delta TF equal to KF into molality, means WB into 1000 divided by MB into WA. Simplify it. MB equal to KF into WB into 1000 divided by delta TF into WA. We can determine molar mass of non-volatile solute present in the solution which cause depression of freezing point by this equation. Elevation of boiling point and depression of freezing point या दोन qualitative property मध्ये आपल्याला दोन constant मिळालेले आहेत. एक KB इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट आणि दुसरा KF क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. या दोनही कॉन्स्टंटला आपल्याला इथे डिफाईन करणे आहे. पहिला इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट KB, याला डिफाईन करताना आपल्याजवळ इक्वेशन आहे डेल्टा TB इक्वल टू KB इंटू M. याला सिम्प्लिफाय करा तर KB इक्वल टू डेल्टा TB अपॉन M. जर हे सोल्युशन आपण 1 मोलर कॉन्सन्ट्रेशनचं घेतलं तर KB इक्वल टू डेल्टा TB, म्हणजे याला आपण सहज डिफाईन करू शकतो. इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज द एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट फॉर 1 मोलर सोल्युशन कंटेन्स नॉन व्होलॅटाइल सोल्यूट. सेकंड क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट KF, याच्यासाठी आपल्याजवळ एक इक्वेशन आहे डेल्टा TF डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट इक्वल टू KF इंटू M मोलॅलिटी. What is KF here? Delta TF upon M. When we take 1 molar solution, then KF equal to delta TF. Cryoscopic constant defined as the depression of freezing point for 1 molar solution contains non-volatile solute. KB आणि KF या दोघांचे युनिट सेम आहेत, केल्विन kg per mole. Next and last qualitative property is osmotic pressure, which is denoted by pi. ऑस्मोटिक प्रेशर डिस्कस करण्यापूर्वी आपल्याला ऑस्मोसिस माहित असणं गरजेचं आहे. व्हॉट इज ऑस्मोसिस? द नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट इनटू द सोल्युशन थ्रू सेमी परमेएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड एज ऑस्मोसिस. किंवा तुम्ही असे म्हणू शकता द नेट फ्लो ऑफ solvent from lower concentrated solution to higher concentrated solution through semi-permeable membrane is called as osmosis. इथे semi-permeable membrane म्हणजे काय हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. The membrane which allow only the flow of solvent from solution through it is semi-permeable membrane. SPM असंही म्हणता येईल. दोन प्रकारचे सेमी परमेबल मेम्ब्रेन असतात, एक नॅचरल आणि दुसरी आर्टिफिशियल. नॅचरल मध्ये पिग्स ब्लॅडर, सेल मेम्ब्रेन आणि आर्टिफिशियल मध्ये कॉपर फेरोसायनाइड, कॉपर फॉस्फेट या पद्धतीचे एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. आता आपण समजून घेऊया की ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे नेमकं काय. यासाठी मी इथे एक डायग्राम दिलेली आहे. डायग्राम काय? यू आकाराची एक ट्यूब आहे ज्याच्या मिडल पार्ट मध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन प्लेस केलेली आहे
त्याचे दोन कंपार्टमेंट बनले आहेत. एका कंपार्टमेंटमध्ये मी सॉल्व्हंट प्लेस केलेला आहे ए लेवल पर्यंत आणि दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये सोल्युशन प्लेस केलेलं आहे बी लेवल पर्यंत. थोड्याच वेळात ए लेवल सॉल्व्हंटची कमी होईल ए डॅश पर्यंत आणि सोल्युशनची बी लेवल बी डॅश पर्यंत अप होईल. याचा अर्थ इथे सॉल्व्हंट सोल्युशन मध्ये एंटर करताय थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन मीन्स ऑस्मोसिस. सोल्युशनची लेवल बी डॅश पर्यंत गेलेली आहे पण त्याच्यानंतर ती लेवल वाढत नाही. म्हणजे काय, एक असं एक्सटर्नल प्रेशर त्या सोल्युशनवर अप्लाय आहे जे ऑस्मोसिस होत आहे ते स्टॉप करत आहे. म्हणजे फ्लो ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन स्टॉप होत आहे. या प्रेशरला आपण म्हणतो ऑस्मोटिक प्रेशर. मीन्स द एक्सटर्नल प्रेशर applied on the solution which stop the osmosis is called as osmotic pressure. किंवा तुम्ही असं म्हणू शकता the external pressure applied on the solution that prevent the flow of solvent to the solution through semi-permeable membrane is called as osmotic pressure. आता या YouTube मध्ये समजा सॉल्व्हंटच्या जागी डायल्यूट सोल्युशन घेतलं आणि सोल्युशन जे घेतलं होतं त्या जागी हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतलं तर त्या हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनवर सुद्धा एक्सटर्नल प्रेशर अप्लाय होईल जे ऑस्मोसिसला प्रिव्हेंट करेल, स्टॉप करेल. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर कशावर डिपेंड आहे? नंबर ऑफ नॉन वोलॅटाइल सोल्यूट पार्टिकल्स प्रेझेंट इन द सोल्युशन वर डिपेंड आहे. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स प्रेझेंट इन द सोल्युशन. मीन्स ऑस्मोटिक प्रेशर इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑस्मोटिक प्रेशर ही एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे हे तर आपल्याला कळलं. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन. ऑस्मोटिक प्रेशर जर कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे तर सिम्पली ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे त्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे आणि ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे त्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे. इथे पुन्हा एक डायग्राम दिली आहे मी आणि इथे दोन सोल्युशन घेतले आहेत मी, सोल्युशन ए आणि सोल्युशन बी. पण या दोघांचीही लेवल सेम आहे. याचा अर्थ काय? देर इज नो ऑस्मोसिस. म्हणजे काय, या दोनही सोल्युशनचं म्हणजे सोल्युशन ए आणि सोल्युशन बी दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा सेम आहे तर साहजिक आहे त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा सेम आहे. अशा सोल्युशन्सला काय म्हणतात? यांना म्हणतात आयसोटोनिक सोल्युशन्स. व्हॉट आर आयसोटोनिक सोल्युशन्स? ॲट अ गिवन टेम्परेचर द इक्विमोलर सोल्युशन्स have same osmotic pressure are called as isotonic solutions. आता या डायग्राम कडे पहा. इथं स्पष्ट दिसतंय की सोल्युशन ए आणि सोल्युशन बी चं कॉन्सन्ट्रेशन डिफरंट आहे. सोल्युशन ए चं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, सोल्युशन बी चं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. म्हणजेच ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन ए इज लोअर दॅन ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन बी. And that's why osmosis takes place. या दोन्ही सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर डिफरंट आहेत म्हणजे हे दोन्ही सोल्युशन्स नॉन आयसोटोनिक सोल्युशन्स आहेत. आणि या नॉन आयसोटोनिक सोल्युशन्स मध्ये ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर हायर आहे त्याला हायपरटोनिक सोल्युशन म्हणतात आणि ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर लोअर आहे त्याला हायपोटोनिक सोल्युशन म्हणतात. व्हॉट इज हायपरटोनिक सोल्युशन? इन नॉन आयसोटोनिक सोल्युशन्स the solutions have higher osmotic pressure with higher concentrations are called as hypertonic solutions, whereas in non-isotonic solutions the solutions have lower osmotic pressure means lower concentration are called as hypotonic solutions. आपल्याला ऑस्मोसिस आणि ऑस्मोटिक प्रेशर दोन्ही कळलेलं आहे. ऑस्मोसिस म्हणजे द नेट फ्लो ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन आणि ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे द एक्सटर्नल प्रेशर अप्लाइड ऑन द सोल्युशन विच स्टॉप प्रिव्हेंट द ऑस्मोसिस इज कॉल्ड एज ऑस्मोटिक प्रेशर. इथे एक डायग्राम दिलेली आहे ज्याच्यात ऑस्मोसिस दाखवलेला आहे पण साईडला एक डायग्राम दिलेली आहे त्याच्यात काय दाखवलेलं आहे? जर आपण या ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्तीचं प्रेशर त्या सोल्युशनवर अप्लाय केलं तर काय होईल? सोल्युशन मधून सॉल्व्हंट
आता आपल्या प्युअर सॉल्व्हंट कंपार्टमेंट मध्ये परत जाईल आणि आपली ओरिजिनल पोझिशन रिगेन करेल. या प्रोसेसला आपण म्हणतो रिव्हर्स ऑस्मोसिस, RO. What is reverse osmosis? The flow of solvent from solution to pure solvent through the semi-permeable membrane when we apply higher pressure than the osmotic pressure of solution is called as reverse osmosis. Osmotic pressure is a colligative property. Means osmotic pressure pi is directly proportional to the number of solute particles present in the solution. आता या सोल्यूटला आयडेंटिफाय करायचं असेल तर नेक्स्ट टॉपिक येतोय डिटर्मिनेशन ऑफ मोलर मास. डिटर्मिनेशन ऑफ मोलर मास साठी इथे डायरेक्ट एक वॅन हॉफ इक्वेशन दिलेलं आहे जे बनलेलं आहे बॉइल्स लॉ आणि चार्ल्स लॉने. काय ते इक्वेशन? पाय इक्वल टू CRT. तुम्ही पाय इक्वल टू MRT म्हणू शकता कारण की इथे C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटी मध्ये घेतलेलं आहे. तर हे इक्वेशन सिम्प्लिफाय केलं तर काय होईल? पाय इक्वल टू NRT डिवाइड बाय V, since C equal to N by V. What is N here? WB upon MB. Mass of solute divided by molar mass of solute. म्हणजे हे इक्वेशन होईल पाय इक्वल टू WB RT upon MB into V. Therefore, MB equal to WB RT upon pi into V. By this equation, we can determine the molar mass of solute which cause the osmotic pressure. Colligative property चारही आपण डिस्कस केलेले आहेत. Colligative property ही नंबर ऑफ solute particles present in the solution वर डिपेंड आहे. आता मी काही एक्झाम्पल घेतोय. ऍसिटिक ऍसिड घेतोय मी, ते वॉटर मध्ये ऍड करतो, सोल्युशन होईल. पण ऍसिटिक ऍसिड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्याचं डिसोसिएशन होईल आणि एक ऍसिटेट आयन बनेल, एक हायड्रोजन आयन बनेल. म्हणजे तुम्ही घेतला होता एक पार्टिकल ऍसिटिक ऍसिडचा आणि आता त्याचे 2 पार्टिकल बनलेले आहेत. ठीक. पुन्हा दुसरं एक्सपेरिमेंट करू आपण की ऍसिटिक ऍसिड आता बेन्झिन मध्ये ऍड केला तर काय होईल? सोल्युशन बनताना 2 ऍसिटिक ऍसिड एकमेकात असोसिएट होतील आणि एक डायमर बनेल. म्हणजे काय? तुम्ही 2 ऍसिटिक ऍसिड पार्टिकल घेतले होते, त्याचा एकच पार्टिकल बनलेला आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की सोल्यूट जर तो इलेक्ट्रोलाइट असेल तर त्याचे आयन्स निघू शकतात. म्हणजे सोल्यूटचे पार्टिकल्स इन्क्रीज होऊ शकतात किंवा सोल्यूटचे पार्टिकल्स डिक्रीज होऊ शकतात. तर विचार करा, जर तुम्ही इलेक्ट्रोलाइटचा विचार करत असाल तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नेहमीच डिफरंट व्हॅल्यू तुम्हाला शो करेल. याचा अर्थ कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ही वेगळी राहील कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची आणि ऑब्झर्व्ड प्रॅक्टिकल व्हॅल्यू ही वेगळी राहील. कारण सोल्यूटचं डिसोसिएशन, असोसिएशन या दोन्ही प्रोसेस होऊ शकतात. याला आपण म्हणतो ऍबनॉर्मल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऍबनॉर्मल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला डिटरमाइन करण्यासाठी वॅन हॉफनी एक फॅक्टर दिलाय ज्याला आपण म्हणतो वॅन हॉफ फॅक्टर. वॅन हॉफ फॅक्टर म्हणजे काय? वॅन हॉफ फॅक्टर इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट टू द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. याला आपण असं म्हणू शकतो, वॅन हॉफ फॅक्टर इज द रेशो ऑफ observed experimental colligative property to the expected calculated colligative property. म्हणजे हा वॅन हॉफ फॅक्टर चारही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी साठी काढता येईल. काय इक्वेशन तयार होतील इथे दिलेले आहेत. वॅन हॉफ फॅक्टर इक्वल टू डेल्टा पी ऑब्झर्व्ड टू द डेल्टा पी कॅल्क्युलेटेड इक्वल टू फर्दर इक्वल टू डेल्टा टीबी ऑब्झर्व्ड टू डेल्टा टीबी calculated expected, which is further equal to delta TF observed to delta TF calculated, which is further equal to pi observed to the pi expected म्हणजे calculated. यानुसारच विचार केला तर आपल्याला माहित आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. Means Van der factor further equal to number of moles
observed to the number of moles expected calculated. What is number of moles? Number of moles, mass of solute to the molar mass of solute. Means number of moles inversely proportional to the molar mass of solute. यावरून वॅन्ट ऑफ फॅक्टर काय होईल? वॅन्ट ऑफ फॅक्टर I इक्वल टू मोलर मास एक्सपेक्टेड टू द मोलर मास ऑब्झर्व्ड. वॅन्ट ऑफ फॅक्टर इंट्रोड्यूस झाल्यामुळे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिटर्मिनेशन साठी जे काही तुमचे फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वॅन्ट ऑफ फॅक्टर इंट्रोड्यूस करावं लागेल. म्हणजे मॉडिफिकेशन टू द एक्सप्रेशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. फॉर्म्युला तुमचा डेल्टा पी अपॉन P0 इक्वल टू XB. मॉडिफाईड वर्जन डेल्टा पी डिवाइड बाय P0 इक्वल टू I into XB means delta P equal to I into P0 into WB into MA divided by MB into WA. Second colligative property, elevation of boiling point. Formula delta TB equal to KB into M, molality. Modified version delta TB equal to I into KB into M. Means delta TB equal to I into KB into WB into 1000 divided by MB into WA. तीसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. फॉर्म्युला डेल्टा TF equal to KF into M. मॉडिफाइड वर्जन डेल्टा TF equal to I into KF into M. Means delta TF equal to I into KF into WB into 1000 divided by MB into WA. Fourth colligative property, osmotic pressure. Formula pi equal to MRT. Modified version pi equal to I into MRT. Simplified pi equal to I into WB into RT divided by MB into V. आतापर्यंत आपण ॲबनॉर्मल बिहेवियर ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस केली अशा इलेक्ट्रोलाइटसाठी ज्याचं कम्प्लिटली डिसोसिएशन होते, म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी. पण ज्या इलेक्ट्रोलाइटचं स्मॉल एक्सटेंट मध्ये डिसोसिएशन होते, म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइटचं, त्याची ॲबनॉर्मल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस करताना आपल्याला एक टर्म डिस्कस करणं महत्वाचं आहे, ते म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. What is degree of dissociation? Degree of dissociation, that is alpha, equal to the ratio of number of particles undergo dissociation to the total number of particles available in the solution. The relationship between Van't Hoff factor and degree of dissociation. Consider 1 mole of weak electrolyte A undergo dissociation to give n number of moles. A undergo dissociate to give Na. Initially, the number of moles 1 and dissociate moles 0. At equilibrium म्हणजे जेव्हा dissociation झालं तेव्हा number of moles undergo dissociation is n alpha. What is alpha? Degree of dissociation. And remaining number of moles 1 minus alpha. Means at equilibrium total number of moles equal to 1 minus alpha plus n alpha. Simplify this. Total number of moles at equilibrium equal to 1 plus n alpha minus alpha. Alpha common kada. Total number of moles equal to 1 plus alpha into n minus 1. These are the observed number of moles. Van't Hoff factor काय म्हणतो? I equal to number of moles observed to the number of moles expected. Expected किती आहे? 1. And therefore I equal to observed number of moles, that is 1 plus alpha into n minus 1 divided by 1. That is I equal to 1 plus alpha n minus 1. Therefore I minus 1 equal to alpha into n minus 1. And therefore degree of dissociation, that is alpha, equal to I minus 1 upon n minus 1. This is the relationship between Van't Hoff factor and degree of dissociation.
Further, we know molar mass expected to the molar mass observed is Van 't Hoff factor. Therefore, molar mass expected to the molar mass observed equal to 1 plus alpha into n minus 1. When we simplify this, we got alpha equal to molar mass expected minus molar mass observed divided by n minus 1 into molar mass observed. विद्यार्थ्यांनो, सोल्युशन या लेसनचा थेरॅटिकल पार्ट आपण डिस्कस केला आणि मी प्रॉमिस करतोय की लवकरात लवकर न्यूमेरिकल पार्ट सुद्धा मी तुमच्या समोर घेऊन येईल. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तो इतर विद्यार्थ्यांनाही तुम्ही शेअर नक्कीच कराल. मी तुमच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो. बेस्ट ऑफ लक. चला तर मग पुढील व्हिडिओत भेटू. बाय.